नावाची एक 9 वर्षाची मुलगी होती. अतिशय आळशी. तिच्याकडे होती खूप पुस्तकं, खूप खेळणी. पण इतका पसारा करायची तिच्या खोलीमध्ये की काय सांगू. अजिबात आवरायचं नाही. तिची आई इतकी कंटाळायची आवरून आवरून. शेवटी चिडायची. म्हणायची, चिनू काय हे, जरा तरी आवरत जा. तुझ्या तुझ्या वस्तू तरी नीट ठेवत जा. पण नाही, चिनूला तर राग यायचा. म्हणायची, आई तू मला काय काम सांगतेस, मी तर इतकी दमते, शाळेत जाते आणि मीच आवरू आता माझी खेळणी. जा, मी आता काही जेवणारच नाही आज. असं म्हणून रुसून चिनू तिच्या खोलीमध्ये जाऊन बसली. तिनं ठरवलं आज आईला अद्दल घडवायची. असं रात्र झाली आणि चिनू बघत होती आकाशाकडे. तर तिला दिसले 2 तारे लुकलुक लुकलुक करत तिच्या खोलीकडे येत होते. चिनू म्हणली, हे काय, हे कुठले तारे माझ्या खोलीकडे येत आहेत. तर त्या होत्या 2 पऱ्या. त्या म्हणल्या, चिनू अगं तू काय रडतेस, आम्ही तुझ्याशी खेळायला आलोय. आम्ही तुला आमच्या राज्यामध्ये न्यायला आलोय. तुला आवडेल का आमच्या बरोबर यायला, तुला आवडेल का परी व्हायला. चिनू म्हणली, हो हो परीताई, मला यायचंय. माझी आई मला खूप रागवते. मग मला तुम्ही परी बनवाल का. परीताईने चिनूला लगेचच परी बनवलं. चिनूला अगदी छान ड्रेस मिळाला, छान पंख मिळाले आणि चिनू झाली परी राणी. ती म्हणाली, चला चला आपण उडत उडत जाऊया, परी राज्य बघूया. मग ती त्या 2 पऱ्यांबरोबर उडत उडत गेली. ढगांच्या वरती इतका छान राजवाडा होता, पऱ्यांचा राजवाडा. चिनू खूप खुश झाली. चिनूला मिळाली तिची स्वतःची खोली, ज्याच्यामध्ये होती इतकी खेळणी, इतका खाऊ. चिनू फारच खुश झाली. परी राणी म्हणली, चिनू आता तू झोप, विश्रांती घे. पण सकाळी 4 वाजताच चिनूला परीताईनं उठवलं. चिनू म्हणली, परीताई एवढ्या लवकर मला का उठवलंस. परीताई म्हणली, चल चल लवकर आवर, आपल्याला 6 वाजता परी राणीला भेटायला जायचंय. तिला नाही आवडत उशीर झालेला. चिनूनं कसं बसं आवरलं, तयार झाली आणि गेली परी राणीला भेटायला. परी राणी बसली होती सिंहासनावर. तिच्या आजूबाजूला होत्या पऱ्या. परी राणी म्हणली, चिनू तुला आवडलं का परी व्हायला. चिनू म्हणली, हो खूप आवडलं. मग परी राणी म्हणली, ठीक आहे, आता तू पण सगळ्या परांबरोबर पृथ्वीवर जा. खूप सारी कामं करायची आहेत. फुलांना सुगंध द्यायचा आहे, फुलांवरती दव टाकायचंय. मग चिनू नाखुशीनच पहाटे 6 वाजता पृथ्वीवर आली. सगळ्या पऱ्या खूप काम करू लागल्या. चिनू म्हणली, हे काय, इथं येऊन पण काम करायचं. थोडं काम करूनच चिनू दमली आणि तिच्या डोळ्यात आलं पाणी. तिला येऊ लागली आईची आठवण. म्हणली, मला जायचंय घरी. मग दोन्ही परीताई म्हणले, चिनू तुला घरी जायचंय, बरं बाई आपण रडू नको, तुला घरी पाठवतो. आणि चिनूनं डोळे उघडले तर ती होती तिच्या खोलीत. तिला काही कळेच ना, मी इथं कशी आले. तिला खूप आईची आठवण आली. तिनं आईला मिठी मारली आणि म्हणली, आई आई मी तुला कधी सोडून जाणार नाही आणि मी आता शहाणी मुलगी होईन. आई म्हणली, हे काय झालं चिनू बाळा. आणि मग तेव्हापासून चिनू एक शहाणी मुलगी झाली. तिची खोली आवरून ठेवायची छान छान.